नमस्कार मंडळी, तुमचं साखरे फॅमिली ब्लॉग्समध्ये खूप मनापासून स्वागत. मी ना हा ब्लॉग जो आहे खास रेसिपी शेअर करण्यासाठी बनवत होती बरं का. इकडे मी छान अशी पूजा करून घेतली आणि म्हटलं चला ही थंडी वाढते, म्हटलं कमी होते थंडी वाढते, त्यासाठी स्पेशली रेसिपी शेअर करणार होती. आईकडून जे आहे उडदाचं पीठ घेऊन आली होती, त्यामुळे म्हटलं चला तीच रेसिपी तुमच्यासोबत शेअर करूया. आपण शेंगोळे बनवणार होतो, त्याच्यासाठी इझिली पदार्थ लागतात. कच्चे शेंगदाणे, हिरव्या मिरच्या, कोथिंबीर, लसूण, जिरे जे आहे ते घ्यायचे आहे आपल्याला आणि ते दळून घ्यायचे आहेत. दळताना आपल्याला थोडंसं पाणी ॲड करायचं आहे. बारीक पेस्ट तयार करून घ्या. आणि इकडे पीठ घेतलेलं आहे उडदाची 1 वाटी पीठ घेतलेलं आणि त्याच्यामध्ये मी गव्हाचंही टाकले, कारण कसं जास्त गरम पडायला नको, कारण आपल्या लहान मुलांना द्यायचं असतं. आणि आपण जी पेस्ट तयार करून घेतली त्याच्यात थोडीशी पेस्ट जी आहे आपल्याला पीठ मळताना वापरायची आहे आणि बाकीची पेस्ट जी आहे आपल्याला फोडणी द्यायला ठेवायची आहे. त्यानंतर पीठ जे आहे आपल्याला एकदम जास्त घटही नाही, जास्त सैलही नाही मळायचं, एकदम मिडियम मळायचं आहे, जेणेकरून जास्त सैल झाल्यानंतर ते चिटकायला नको, घट्ट झाल्यावर पटकन शिजायला नको, असं नको व्हायला. त्यानंतर कुकर ठेवला आणि फोडणी द्यायला सुरुवात केली. तेल वगैरे घालून घ्यायचे, मोहरी घालून घ्यायची, जी पेस्ट ठेवली होती आपण तीही त्यात टाकून घ्यायची आणि सर्व काही मिक्स करून एकदम छान गदगद शिजून द्यायचं आहे. त्यात आपल्याला हळद ॲड करायची. हळद ॲड झाल्यानंतर चांगलं हलवून घ्या, तेलामध्ये चांगलं परतू द्या आणि त्याच्यानंतर त्याच्यात जे आहे पाणी ॲड करायचं आहे. पाणी मिडियममध्ये ॲड करा, जेणेकरून आपले जे पिठाचे जे शेंगुळे आहे त्या हिशोबाने आपल्याला जे पाणी ॲड करायचं आहे. आणि त्याच्यानंतर आहे ना थोडं आपण जे पीठ बनवलं त्याच्यातून थोडासा गोळा आहे ना जो पिठाचा आहे काढून ठेवायचा आणि बाकी सगळ्या पिठाचे असे जे आहे मी वळते शेंगोळे तसे वळून घ्यायचे बरं का. आणि इकडे ना माझा शिव मध्ये करत होता, त्याला ते पीठ काही एवढं आवडतं ना कच्चं, तो शिजेपर्यंत थांबायला तयार नाही. इकडे ना सर्व फोडणी वगैरे देऊन घेतली, ते उकळलं होतं, त्याच्यामध्ये मी सर्व काही शेंगोळे जे आहे ना ते टाकून घेतले. ते टाकून घेतल्यानंतर ते पुरे ना शिजून द्यायचे बरं का. आपल्याला म्हणजे शिजून द्यायचे, उकळल्या पाण्यात आहे ना पटकन शिजतात. मग ते टाकल्यानंतर आहे ना कुकरला झाकण लावून घ्यायचं आणि शिट्ट्या देऊन घ्यायच्या आहे 2. आणि ते ना तुम्ही ते शिजल्यानंतर आहे त्याच्यातून काढून आपण लहान मुलांना जे आहे ना काढून देऊ शकतो, कारण ते एकदम परफेक्ट शिजलेलं असतं. आणि इकडे शिव तेच मागत होता, आमच्या शिवला खूप जास्तच प्रमाणात आवडतं नाही का. तो आपण पिठाचा गोळा ठेवलेला होता ना त्याचा खरा आता वापर आहे, जो म्हणजे ना आपण त्यात ना पाणी टाकून ठेवायचं, जेणेकरून तो जो आहे ना पिठाचा गोळा भिजून जाईल. इकडे मी जे आहे 2 शिट्ट्या काढून घेतल्या बरं का. 2 शिट्ट्या काढून झाल्यानंतर इकडे बघू शकता चांगलं काय असं मस्त शिजून गेलेले होते शेंगुळ्या. त्यानंतर त्याच्यामध्ये आपल्या जे ते पीठ ॲड करायचं होतं. मी परत कुकर चालू केला, गॅस चालू करून दिला आणि त्यामध्ये ना ते पिठाचं जे पाणी ना पूर्ण करून त्याच्यात टाकून दिलं आणि ते चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे. कोथिंबीर वगैरे घालून घेतली, चवीनुसार मीठ घालून घेतलेलं आहे. व्हिडिओ आवडला लाईक शेअर कमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.